पाहिजे संजय दिना पाटलांचा निषेध हो. संजय दिना पाटलांचा निषेध हो. शेताल वक्तव्य करणाऱ्या संजय दिना पाटलांचा निषेध हो. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथितरित्या शिवीगाळ व धमकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ खालापूर प्रेस क्लब आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील आणि पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाई ओव्हाळ, समाधान दिसले, नवज्योत पिंगळे, काशीनाथ जाधव, अर्जुन कदम, विकी भालेराव, राहुल जाधव, दत्ता शेडगे, प्रसाद अटक, अमोल चांगळे, प्रतीक चाळके, अनिल रेवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे म्हणाले की लोकसभेसारख्या सर्वोच्च सभागृहातील खासदार पत्रकारांना धमकावत असतील तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे. पत्रकारांना लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी. ईशान्य मुंबईचे खासदार ज्यांनी ठाकरे सेनेतून शिंदे गटात प्रवेश केलेला आहे असे संजय दिना पाटील यांनी परवा दिवशी जो काही पत्रकारांनी त्यांना त्यांच्या प्रवेशाबद्दल विचारणा करण्यासाठी गेले असताना त्यांनी जी काय औरतच्या भाषेत शिवीगाळ केलेली आहे, त्यांना ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. पुन्हा जर कॅमेरा समोर आणला तर माझ्याशी गाठ आहे, माझं कोण वाकडं करू शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, अशा पद्धतीचे जी काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे हे निंदनीय आहे आणि निषेधार्थ आहे. म्हणून आज आम्ही रायगड जिल्ह्यातील आणि खालापूर तालुक्यातील सर्व पत्रकार या घटनेचा निषेध करत आहोतच. परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं तर संसदेत बसणारा एक खासदार जर अशाच पद्धतीनं शिवराळ भाषेमध्ये आणि चौथ्या स्तंभाला जर धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वसामान्य जनतेने पाहायचं कोणाकडे? पत्रकारांना अशा पद्धतीने धमक्या देणं, मग पत्रकारांना संरक्षण आहे की नाही, मग पत्रकारांनी कशा पद्धतीने आपण ती पत्रकारिता करायची हे सांगणारे संजय दिना पाटील आहेत का, हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. परंतु माझं शासनाला एकच सर्व पत्रकारांच्या वतीने विनंती आहे, अशा पद्धतीचं खासदार जर आपण संसदेत बसून त्यांच्याकडून त्यांचं ऐकणार असाल तर ते हे चुकीचं आहे. म्हणून शासनाने त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांचं खासदारकी पद रद्द करा. अशाच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काही लोकप्रतिनिधी आहेत, मग खासदार असतील, आमदार असतील, गाव पातळीवरती काही नेतृत्व असतील, ते जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वक्तव्य करून आणि धमकावण्याचा प्रयत्न करत असतील, पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हे फार चुकीचं आहे आणि ते लोकशाहीला धोकेदायक आहे. पत्रकारांनीच जर त्यांना जाब विचारला नाही तर मग त्यांना सर्वसामान्य जनता जाब विचारला जाईल का, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आमची अशी मागणी आहे, पत्रकारांच्या बाबतीत तुम्ही जे काय करायचं करा, आम्हाला बोलवा का नका बोलू, परंतु आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, हाच या निमित्ताने त्यांना आम्ही सांगत आहोत. आणि शासनाला माझी विनंती आहे की त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांनीही पत्रकारांना धमकी देणाऱ्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत पत्रकारांवरील अशा प्रकारच्या दबावाला संघटना कदापि सहन करणार नसल्याचे सांगितले. पत्रकारांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं. पत्रकारांनी मुंबईत नुकताच खासदार संजय दिना पाटील यांना काही प्रश्न केले असता त्यांनी त्या प्रश्नाला अनुसरून योग्य उत्तर न देता अर्वाच्य आणि शिवराळ भाषेमध्ये धमकी देत पत्रकारांना धमकावले आहे. अशा या धमकीचा निषेध म्हणून आम्ही रायगड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी खालापूर तालुक्यातील उपविभागीय कार्यालय आणि खालापूर तालुका पोलीस स्टेशन इथे निवेदन देऊन त्यांचा वक्तव्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. संजय दिना पाटील यांचा संसदेतून खासदारपद रद्द करावं अशी आम्ही मागणी करत आहोत आणि त्यांनी केलेल्या निर्वाच्य शब्दाचा आम्ही निषेध व्यक्त करतोय. संजय दिना पाटील यांचं संजय दिना पाटील यांचं खासदारपद रद्द झालंच पाहिजे, रद्द करा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली.